नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, शिक्षक भरतीला इथे सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि एकूण 21,678 जागांसाठी बघा ही भरती इथे होणार आहे। तसेच बघा यामध्ये मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय एकूण किती पदे भरले जातील, आरक्षणनिहाय रिक्त पदे एकूण किती, आणि त्यासोबतच बघा भरतीशी जो संबंधित पत्रव्यवहार आहे तो कसा करावा, ही संपूर्ण माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, शिक्षक भरती संबंधित बघा हा महत्त्वपूर्ण लेख जो आहे हा न्यूजपेपरमध्ये बघा आलेला आहे। यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची माहिती बघा ती तुम्हाला मिळून जाणार। तर बघा सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता की सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024ला जे आहे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला इथे सुरुवात झालेली आहे। आणि एकूण 21,678 जागांसाठी बघा जाहिराती उपलब्ध केल्या जात आहेत। आणि यासोबतच जे आहे मुलाखतीशिवाय 16,799 पदं बघा इथे मुलाखतीशिवाय ते भरल्या जाणार आहेत। व मुलाखतीसह 4,879 पदे बघा इथे भरली जाणार आहेत। आणि त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता की शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला इथे खूप विलंब इथे झाला आहे। व शिक्षकांशी आंतरजिल्हा बदली, मराठी इंग्रजी माध्यम, वाद केंद्र शाळेवर साधारण व्यक्ती नियुक्ती आदी कारणामुळे जी आहे भरती प्रक्रिया लांबली होती। आणि पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदेच्या 12,522 तसेच 18 मनपाच्या 2,951 व 82 नगरपालिकेच्या व परिषदांच्या 477 व 1,023 जे आहे 1,123 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 5,728 अशा एकूण जे आहे 21,678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी बघा नोंदवली आहे। आणि भरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी येथे प्रसिद्ध करण्यात येईल व त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच येथे प्रसिद्ध करण्यात येईल। व उमेदवारांनी जे आहे पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी बघा यांनी येथे जीमेल ID येथे दिलेला आहे मित्रांनो, edupavitra2022@gmail.com या ईमेलवरती पत्रव्यवहार करावा। आणि त्यासोबतच बघा पदनिहाय पसंतीक्रम देण्यासाठी 8 फेब्रुवारीपासून संधी देण्यात येईल। तसेच 9 फेब्रुवारीला पसंतीक्रम लॉक केले जाणार असल्याचे देखील यांनी इथे स्पष्ट केले आहे। आणि सोबतच तुम्ही आरक्षणीय रिक्त पदे इथे बघू शकता की आरक्षणीय रिक्त पदामध्ये बघा अनुसूचित जातीसाठी 3,147, अनुसूचित जमातीसाठी 3,542 व विमुक्त जाती 862, त्यानंतर भटक्या जमाती ब 404, भटक्या जमाती क 582 व भटक्या जमाती ड 493 व विशेष मागास प्रवर्गासाठी 290 व इतर मागास प्रवर्गासाठी 4,024 व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक साठी 2,324 आणि खुल्या प्रवर्गासाठी 6,170 याप्रमाणे आहेत। व खालील व्यवस्थापकांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहे, त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येत आहेत। आणि सोबतच बघा गटनिहाय रिक्त पदे ते पहिली ते जे आहे 5वी ते आहे 10,240, त्यानंतर बघा 6वी ते 8वी 8,127 आणि 9वी ते 10वी 2,176 व 11वी ते 12वी 1,135 असे गटनिहाय रिक्त पदे आहेत। त्यानंतर बघा माध्यमनिहाय रिक्त पदे मराठीमध्ये बघा 18,373, इंग्रजीमध्ये 931, उर्दूमध्ये 1,850, हिंदीमध्ये 410, गुजरातीमध्ये 12, कन्नडमध्ये 88, तमिळमध्ये 8, बंगालीमध्ये 4 व तेलुगूमध्ये 2 याप्रमाणे जे आहे माध्यमनिहाय रिक्त पदे आहेत। तर पहा मित्रांनो, शिक्षक भरती उमेदवारांसाठी जेवढी पण आवश्यक माहिती आहे, जेवढी त्यांना माहिती पाहिजे ते सर्व माहिती बघा लेखामध्ये ते वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती या शिक्षक भरती संदर्भात इथे मिळून गेली असणार। तर पहा, व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।